हाय फ्रेंड्स, मी राधिका. माझ्या परत एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपल्याला बनवायचे आहे साबुदाण्याचे खमंग आणि टेस्टी असे वडे बनवणार आहोत. हे आपण उपवासासाठी खाऊ शकतो आणि एरवी पण खाऊ शकतो. त्यासाठी एका बाउलमध्ये मी साबुदाणा घेतला, त्यानंतर थोडं प्रमाणात बारीक केलेलं शेंगदाण्याचं कूट त्यामध्ये ॲड केलं आणि त्यानंतर लगेच लाल तिखट ॲड केलं आणि त्यानंतर लगेचच आपण चवीनुसार त्यामध्ये मीठ घालणार आहेत. चवीनुसार मीठ घालून घेतलं आणि त्यानंतर मी भगर शिजवून घेतली होती. ती शिजवलेली भगर त्यामध्ये ॲड केली आणि त्यामध्ये अर्धा कप पाणी टाकला आणि व्यवस्थित असं त्याला मिक्स करून घेतलं. व्यवस्थित मिक्स करून झाल्याच्या नंतर त्यामध्ये मी एक उकडलेला बटाटा टाकला, तोही त्यामध्ये मी मिक्स केलेला आहे. तयार केलेलं साहित्य व्यवस्थित असं मिक्स झाल्यावर त्याचे छोटे छोटे असे वडे तयार करायचे आहेत. व्यवस्थित असे मी हातावर वडे तयार करून घेतलेले आहेत. त्याला पाणी वगैरे काही लावायची गरज नाही, कारण की तेलात टाकल्यावर पाणी उडतं. त्यामुळं व्यवस्थित असे हाताला थोडंसं तेल लावून मी असे छोटे छोटे वडे करून घेतलेले आहे आणि एका ताटात काढले. सगळे वडे आपले बनवून झालेले आहेत. त्यामुळे आपल्याला आता फ्राय करायचे आहेत. व्यवस्थित असे तेलामध्ये टाकले आणि गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घेतले आणि क्रिस्पी असे आपले वडे तयार झालेले आहेत. आणि दह्यासोबत त्याचं कॉम्बिनेशन खूपच छान लागतं. असंही घरामध्ये सर्वांना वडे खूप आवडतात, त्यामुळे मी नेहमीच करत असते.